नमस्कार ताई. ताई आज आपण काय बनवणार आहात? आज मी काही ब्रेड रोल बनवणार. ब्रेड रोल. कमी वेळात सोशल मीडियावरती सगळ्यात जास्त व्हायरल झालेला कोल्हापुरातला ब्रेड रोल कसा बनतो ते आज आम्ही बघायला पल्लवीताईंच्या स्टॉलवर गेलो. तिथे पल्लवीताईंनी दाखवला आम्हाला हा ब्रेड रोल बनतो कसा आणि या ब्रेड रोलची जादू काय आहे. तिथे ताईंनी घेतलेला आहे इथे ब्रेडचा हा स्लाइस बिटाच्या पाण्यामध्ये भिजवलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये टाकलेली आहे बटाट्याची भाजी आणि बटाट्याची भाजी टाकून तो ब्रेडचा स्लाइस ओल्या हाताने असा वळवून घेतलेला आहे. तुम्ही बघितला. चला आपण पुन्हा बघूया. इथे ताईंनी घेतलेला आहे हा ब्रेडचा स्लाइस आणि तो भिजवलेला आहे या बिटाच्या पाण्यामध्ये. त्यामध्ये घेतलेली आहे ही बटाट्याची भाजी जी त्यांची स्पेशल भाजी आहे. त्यानंतर हा ताईंनी वळवलेला आहे हा ब्रेडचा स्लाइस आणि केलेला आहे असा गोल गोल रोल. अशा प्रकारे ताईंनी हे रोल बनवलेले आहेत. या रोलची खरी खासियत तुम्हाला माहिती आहे का काय आहे? जिथे आपल्याला 10 रुपयामध्ये एक चॉकलेट येत नाही तिथे 10 रुपयामध्ये मिळतो हा रोल. आणि हा रोल इतका पौष्टिक आहे ना की लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही खाऊ शकतो. या रोलमुळे कोणाला काही त्रासही होणार नाही आणि पोटही भरेल. त्यासाठी या रोलची प्राइस आहे फक्त आणि फक्त 10 रुपये. 10 रुपये ऐकल्यावरती शॉक तर नाही लागला ना? हो, 10 रुपयामध्ये तुम्हाला मिळणार आहे एवढा मोठा ब्रेड रोल. जर तुम्हाला पार्टी ऑर्डर वगैरे द्यायची असतील नाही तर तुम्हाला कुठल्याही खास कार्यक्रमांसाठी जर तुम्हाला ह्यांना ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही 1-2 दिवस आधी यांना ऑर्डर देऊ शकता. एवढे मोठे रोल 10 रुपयाला मिळत आहेत हा विचार करूनच मला भूक लागायला चालू झालेली. ताई इथे रोलवर रोल बनवत होत्या. बघितला तुम्ही रोल बनवून घेतलेले आहेत ताईनी आणि हे ब्रेड क्रम्स मध्ये डीप केलेले आहे. रोलला ब्रेड क्रम्स मध्ये डीप केल्यावरती जेव्हा डीप ऑइल मध्ये फ्राय केलं जातं त्यावेळेला त्याचा क्रिस्पीनेस येतो ना तो खूप जबरदस्त असतो. इथे ताईने फ्राय करायला पण सुरुवात केली. बघितलं एका पाठोपाठ एक असे सगळे ब्रेड रोल्स त्यांनी तेलामध्ये टाकलेले आहेत आणि हे तेल खूप गरम आहे आणि त्यामुळे ते इझिली फ्राय करून घेतलेले आहेत. आणि बघितलं तुम्ही इथे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ताईनी हे रोल तेलामध्ये फ्राय केलेले आहेत. इथे आपले हे रोल फ्राय होऊन तयार झालेले आहेत. तुम्ही बघितलात किती जास्त क्वांटिटी मध्ये एकाच टाइमला इतके रोल बनवून झालेले आहेत. म्हणजे तुम्ही या ताईंच्या स्टॉलवर गेला तर तुम्हाला तिथे गरमागरम रोल मिळतील, थंड रोल मिळणार नाही. म्हणून ताई ऑन द स्पॉट हवे तितके रोल तुम्हाला काढून देतील. ते आपले गोल्डन क्रिस्पी ब्राऊन असे रोल तयार झालेले आहेत आणि हे रोल म्हणजे ना बघून अक्षरशः माझ्या तोंडाला पाणी सुटत होतं. आता मी थांबणार नाही. आता मी इथे 3-4 तरी रोल टेस्ट करणार आहे. हे या दादांनी रोल काढून घेतलेले आहेत प्लेटीत आणि प्लेटीमध्ये दिली आहेत त्यांच्याकडच्या 2 चटण्या, एक गोड चटणी एक तिखट चटणी. तुम्हालाही 10 रुपयाचा ब्रेड रोल जर टेस्ट करायचा असेल मंगळवार पेठेतील विठ्ठल मंदिराजवळ तुम्ही या ताईंच्या स्टॉलला व्हिजिट करा आणि तिथे हा रोल टेस्ट करा. आम्हाला कमेंट मध्ये सांगा की हा रोल तुम्हाला कसा वाटला. तो तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. शाळेत